चांदोबा रामायण 6वा भाग। विश्वामित्रांनी पुष्कर क्षेत्री केलेल्या कठोर तपसेवर प्रसन्न होऊन एके दिवशी ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी विश्वामित्रांना ऋषी ही उपाधी प्रदान केली। परंतु त्या पदाने संतुष्ट न होता विश्वामित्रांनी अधिकच दृढ निश्चयाने आपली तपश्चर्या सुरू ठेवली। याच काळात एके दिवशी एका तीर्थावर स्नान करणाऱ्या मेनका नावाच्या अप्सरेला पाहून त्यांचे मन विचलित झाले। ते आपली तपश्चर्या सोडून मेनकेला आपल्या आश्रमात घेऊन आले आणि तिच्यासोबत 10 वर्षे सुखोपभोगात व्यतीत केली। तदनंतर त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली। आपल्या तपाचा भंग करण्यासाठीच देवांनी मेनकेला धाडले असावे असे त्यांना वाटले। विश्वामित्रांमधील हा पालट पाहून ते आपल्याला शाप देतील या भीतीने मेनका व्याकुळ झाली। परंतु विश्वामित्रांनी तिला काहीही न म्हणता शांतपणे सांगितले, यात तुझा काहीही दोष नाही, सर्व अपराध माझाच आहे। आता तू जाऊ शकतेस। त्यानंतर ते उत्तर दिशेकडे मार्गस्थ झाले आणि हिमालयातील कौशिकी नदीच्या तटी राहून त्यांनी अतिशय दारुण तप केले। शेवटी ब्रह्मदेव सर्व देवांचे प्रकट झाले आणि त्यांनी विश्वामित्रांना महर्षी ही पदवी दिली। विश्वामित्रांनी ब्रह्मदेवांना विचारले, मी आता जितेंद्रिय इंद्रियांवर विजय मिळवलेला झालो आहे का? ब्रह्मदेव म्हणाले, नाही, तू अजून पूर्णपणे जितेंद्रिय झालेला नाहीस। जितेंद्रिय होण्याची प्रबळ इच्छा उराशी बाळगून विश्वामित्रांनी केवळ वायूचे भक्षण करून महाघोर तप केले। त्यांच्या या तपाने देव आणि इंद्र भयभीत झाले। इंद्राने रंभेला पाचारण करून सांगितले, तू जाऊन विश्वामित्रांचा तपोभंग कर। मी स्वतः कामदेवाचा कोकिळेचे रूप धारण करून तुला सहाय्य करीन। रंभा भयभीत असूनही या कार्यास सिद्ध झाली। विश्वामित्र तपात मग्न असताना त्यांना कोकिळेचे कूजन ऐकू आले। त्यांनी डोळे उघडले असता समोर रंभा उभी होती। हा देवांचाच कट आहे हे ओळखून त्यांनी रंभेला पाषाण शिळा होण्याचा शाप दिला। इंद्र आणि कामदेव तिथून पळाले, परंतु तात्काळ त्यांना पश्चात्ताप झाला। अरे रे, मी क्रोध का आवरू शकलो नाही? मी पुन्हा शाप का दिला? त्यांनी निश्चय केला की आता कोणी काहीही केले तरी ते क्रोध करणार नाहीत आणि तपोबलाने ब्राह्मणत्व प्राप्त करतीलच। या उद्देशाने त्यांनी उत्तर दिशा सोडून पूर्वेकडे गमन केले आणि मौन व्रत धारण करून तपश्चर्या सुरू केली। त्या तपाच्या तेजाने तिन्ही लोक दग्ध होऊ लागले। देवांच्या व्याकुळतेमुळे ब्रह्मदेव आले आणि म्हणाले, ब्रह्मर्षी, तुला ब्राह्मणत्व प्राप्त झाले आहे। विश्वामित्रांनी उत्तर दिले, जर वसिष्ठ ऋषींनी मला ब्रह्मर्षी म्हणून मान्य केले तरच माझे समाधान होईल। देवांनी वसिष्ठांची प्रार्थना केली आणि त्यांच्याकडून विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळवून दिली। अशा प्रकारे वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील वैर संपून मैत्री प्रस्थापित झाली। शतानंदांनी विश्वामित्रांची ही कथा पूर्ण केली तोवर सूर्यास्त झाला होता। विश्वामित्रांच्या आगमनाने हर्षित होऊन राजा जनक आपल्या महालात परतले। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी विश्वामित्र आणि राम लक्ष्मणांना यज्ञासाठी सन्मानाने आमंत्रित केले। जनकांनी विश्वामित्रांना आपल्याकडील शिवधनुष्याबद्दल सांगितले। दक्षयज्ञाच्या वेळी भगवान शंकरांनी याच धनुष्याने देवांचा संहार करण्याचे ठरवले होते, परंतु देवांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी तो विचार सोडून ते धनुष्य देवांना दिले। देवरात राजाच्या काळापासून ते शिवधनुष्य जनक वंशात जतन केलेले आहे। ते धनुष्य उचलणे तर लांबच, पण हलवणेही कोणाला शक्य नव्हते। एकेकाळी जनक राजा यज्ञासाठी भूमी नांगरत असताना नांगराच्या फाळाखालून एक कन्या प्रकट झाली। तिचे नाव सीता ठेवून जनकांनी तिचे कन्यावत पालन केले। या शिवधनुष्याला जो प्रत्यंचा चढवेल त्यालाच सीता माळ घालेल असा त्यांनी निश्चय केला होता। अनेक राजकुमार आले, पण धनुष्य सज्ज करणे कोणालाही जमले नाही। शेवटी पराभूत राजांनी एकत्र येऊन मिथिला नगरीला वर्षभर वेढा घातला। असहाय जनकांनी देवांची प्रार्थना केली असता देवांनी सैन्य पाठवून त्या राजकुमारांचा पराभव केला। हे सर्व ऐकून विश्वामित्रांनी रामाला ते धनुष्य दाखवण्याची विनंती जनकांना केली। 8 चाके असलेल्या एका लोखंडी पेटीतून ते धनुष्य यज्ञशाळेत आणले गेले। मी हे उचलून यावर बाण लावू शकेन का हे पाहतो, असे म्हणत श्रीरामांनी ती पेटी उघडली। त्यांनी लिहिल्या ते धनुष्य मध्यभागी पकडून उचलले आणि त्याला प्रत्यंचा चढवली। रामाने बाण चढवण्याचा प्रयत्न करताच विजेच्या कडकडाटासारखा भीषण आवाज झाला आणि त्या महाधनुष्याचे मधूनच 2 तुकडे झाले। सर्वजण विस्मित झाले आणि राजा जनक आनंदाने न्हाऊन निघाले। जनक म्हणाले, सीतेचा विवाह एखाद्या पराक्रमी पुरुषाशीच व्हावा असा माझा मानस होता। हा बालक सीतेसाठी सर्वथा योग्य आहे। मी तात्काळ अयोध्येला निरोप धाडतो। जनकांचे दूत 4 दिवसांत अयोध्येला पोहोचले आणि दशरथांना शिवधनुर्भंगाचा वृत्तांत सांगून विवाहासाठी आमंत्रित केले। दशरथांनी मंत्र्यांशी चर्चा करून जनकांशी नाते जोडणे उचित असल्याचे मानले।
वसिष्ठ, वामदेव आणि इतर ऋषींना अग्रभागी घेऊन दशरथ आपल्या सैन्यासह निघाले आणि चौथ्या दिवशी जनक राजाच्या यज्ञशाळेत पोहोचले. तोवर यज्ञ समाप्त झाला होता आणि सीतेला वधू म्हणून नटवण्यात आले होते. जनकांचे बंधू कुशध्वजही तिथे उपस्थित होते. वसिष्ठांनी दशरथांच्या वंशावळीचे पूर्ण वर्णन केले, तर जनकांनी स्वतः आपल्या कुळाची माहिती दिली. दोन्ही वंश श्रेष्ठ असल्याने हा विवाह संबंध अत्यंत उचित ठरला. जनकांना उर्मिला नावाची दुसरी कन्या होती. तसेच कुशध्वजांना मांडवी आणि श्रुतकीर्ती या 2 कन्या होत्या. जनकांनी सुचवले की सीतेसोबतच उर्मिलेचा विवाह लक्ष्मणाशी, मांडवीचा भरताशी आणि श्रुतकीर्तीचा शत्रुघ्नाशी व्हावा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर विवाह मुहूर्त निश्चित झाला. विवाहापूर्वी दशरथांनी 4 लाख गायींचे दान केले. त्याच दिवशी भरताचे मामा युधाजितही मिथिला नगरीत आले. अग्नीला साक्ष ठेवून 4 पुत्रांचे विवाह संपन्न झाले. विवाहानंतर दशरथांचे 4 पुत्र आपल्या पत्नीसह आपल्या मुक्कामी परतले. विवाह उरकताच विश्वामित्र हिमालयाकडे निघून गेले आणि दशरथ आपल्या सैन्यासह अयोध्येकडे निघाले. मार्गात अचानक अंधार दाटून आला आणि सोसाट्याचा वारा सुटला. साक्षात प्रलयकाळातील रुद्राप्रमाणे परशुराम समोर उभे ठाकले. त्यांच्या खांद्यावर कुऱ्हाड आणि हातात तेजस्वी धनुष्यबाण होते. ते रामाला म्हणाले, हे रामा, तू शिवधनुष्य मोडल्याचे मी ऐकले आहे. तू खरोखर प्रज्ञावंत असशील तर हे विष्णुधनुष्य सज्ज करून दाखव. जर तू तसे केलेस तरच मी तुझ्याशी द्वंद्वयुद्ध करीन. परशुरामांनी विष्णुधनुष्याचा इतिहास सांगितला. हे धनुष्य विश्वकर्म्याने बनवले होते. ते शिवाच्या धनुष्यासारखेच श्रेष्ठ होते. देवांनी हे धनुष्य विष्णूला दिले. शिव, विष्णूंच्या बलाची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मदेवांनी त्यांच्यात कलह लावला. दोघांकडेही श्रेष्ठ धनुष्ये होती. महाभयंकर युद्ध झाले, ज्यात विष्णूंचे वर्चस्व सिद्ध झाले. शेवटी देवांनी युद्ध थांबवण्याची विनंती केली. विष्णू श्रेष्ठ ठरल्यामुळे शंकरांनी रागाने आपले धनुष्य विदेहाचा राजा देवरात याला दिले. विष्णूंनी आपले धनुष्य भृगुवंशी रुचिक ऋषींकडे ठेवले, जे पुढे त्यांचे पुत्र जमदग्नी आणि त्यानंतर परशुरामांकडे आले. भीतीने दशरथ राजा थरथर कापले. त्यांनी परशुरामांच्या चरणी लोटांगण घातले आणि प्रार्थना केली, स्वामी, आपण क्षत्रियांचा संहार करून आता शस्त्र उचलणार नाही अशी इंद्रासमोर प्रतिज्ञा केली होती. आता माझ्या पुत्राचे रक्षण करा, अन्यथा आमचा वंश नष्ट होईल. परशुरामांनी त्यांच्या शब्दांकडे लक्ष दिले नाही. श्रीराम परशुरामांवर क्रुद्ध झाले. श्रीरामांनी परशुरामांकडून ते विष्णुधनुष्य घेतले, लिल्या वाकवले आणि बाण चढवून विचारले, हे ब्राह्मणा, या बाणाने मी तुझे प्राण घेऊ शकतो, पण ब्राह्मणहत्या मला मान्य नाही. सांग, या बाणाने तुझे पाय निकामी करू की तू तपाने मिळवलेले श्रेष्ठ पुण्यलोक नष्ट करू? परशुराम हतबल झाले आणि आपले पुण्यलोक गमावण्यास सिद्ध झाले. रामाने बाण सोडून परशुरामांचे पुण्यलोक नष्ट केले. त्यानंतर परशुराम महेंद्रगिरीवर निघून गेले. मूर्छित झालेल्या पित्याला सावरून राम अयोध्येला पोहोचले. काही काळानंतर युधाजितने भरताला आपल्या घरी नेण्याची अनुमती मागितली. भरत शत्रुघ्नासह मामाकडे गेला. श्रीराम आणि सीता परस्परांच्या प्रेमात आदर्श गृहस्थ जीवन व्यतीत करू लागले. श्रीराम पित्याला राजकार्यात सहाय्य करू लागले. अशा प्रकारे बालकांड समाप्त झाले. चांदोबा रामायण 6वा भाग पूर्ण. सद्य स्वस्ती.